reply. So first of all, a very good afternoon to all of you. विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस लेक्चर पासून आपण एक्सरसाइज 1.2 म्हणजेच आपली सेकंड एक्सरसाइज ऑफ डेरिव्हेटिव्ह स्टार्ट केली होती. सेकंड एक्सरसाइज ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण काय टीच केलं होतं? जर कोणी अब्सेंट असणार तर त्यांनी व्हिडिओ बघितला असणारच, नो प्रॉब्लेम. तरी मी एकदा सांगतो, आपण फक्त काय टीच केलं होतं? आधी आपण dy बाय dx फाइंड आउट करत होतो. आधी फाइंड आउट करत होतो dy बाय dx, आणि dy बाय dx फाइंड आउट झाल्यानंतर फाइंड आउट करत होतो dx अपॉन dy. काय फाइंड आउट करत होतो आपण? dx अपॉन dy. म्हणजे आधी dy बाय dx काढायचा आणि मग त्याचं रेसिप्रोकल करायचं. याला म्हणत होतो आपण इनव्हर्स डेरिव्हेटिव्ह फंक्शन. कोणतं फंक्शन? इनव्हर्स डेरिव्हेटिव्ह फंक्शन. तर एक्सरसाइज 1.2 चा आपण पहिला टॉपिक कंप्लीट केला. आज आपण न्यू टॉपिक स्टार्ट करणार आहोत. राइट डाउन क्वेश्चन. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन ऑफ द फॉलोइंग. इनव्हर्स फंक्शन ऑफ द फॉलोइंग. तो विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इनव्हर्स फंक्शनच फाइंड आउट करायचं आहे. आणि इनव्हर्स फंक्शन म्हणजे काय तुम्हाला माहित आहे? dy बाय dx आणि मग त्याचं रेसिप्रोकल. ओके, सो राइट डाउन अवर फर्स्ट प्रॉब्लेम. y इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस लॉग एक्स. आपला पहिला प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो, y इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस लॉग एक्स. पेपर मध्ये जर तुम्हाला विचारलं ना इनव्हर्स फंक्शन फाइंड आउट करा, असा क्वेश्चन जर थोडाही घुमून फिरून विचारला तर विद्यार्थी कन्फ्युज होतात. अरे करायचं काहीच नाही आहे. इनव्हर्स फंक्शन ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हटलं ना तर आधी सिंपल डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू. लक्ष द्या. सोल्युशन. आधी प्रॉब्लेम मी ऍज इट इज लिहिलं. लेट y इक्वल टू एफ ऑफ एक्स. y इक्वल टू एफ ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्हचं इनव्हर्स फंक्शन म्हटलं का या 3 स्टेप कराव्याच लागतात. आपण मागच्या लेक्चर पासून तेच बघत आहोत. y इक्वल टू एफ ऑफ एक्स लिहिलं मी. हा f या साईडला जाऊन इनव्हर्स होणार, म्हणजेच x इक्वल टू येणार एफ इनव्हर्स ऑफ y. f या साईडला जाऊन झाला f इनव्हर्स. म्हणजेच देन याला जर डिफरन्शिएट केलं तर dx अपॉन dy इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. या स्टेप्स प्रत्येक प्रॉब्लेमला कंपल्सरी ऍज इट इज तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे आणि त्यानंतर या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं आहे. हेन्स असा ब्रॅकेट नका करजा, हे तुम्हाला सांगायसाठी केला फक्त ब्रॅकेट मी. हेन्स प्रॉब्लेम पुन्हा ऍज इट इज y इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस लॉग एक्स. आता याला डिफरन्शिएट करा. डेरिव्हेटिव्ह तर तुम्हाला फाइंड आउट करता येतेच. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल टू एक्स स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला? एक्स रेस टू एन. एक्स रेस टू एन काय होत असतो? n इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. एक्स स्क्वेअर काय होणार? टॉइस एक्स. साइन प्लस लॉग एक्स काय होणार? 1 बाय एक्स. लॉग एक्स काय होणार? 1 बाय एक्स. पुन्हा क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व्ह करा. dy बाय dx इक्वल टू 2x इंटू एक्स. 2x इंटू एक्स 2x स्क्वेअर प्लस 1 इंटू 1 1 आणि अपॉन काय येणार? x. म्हणजे काय आलं? 2x स्क्वेअर प्लस 1 अपॉन x. हे आन्सर झालं विद्यार्थी मित्रांनो dy बाय dx. असे प्रॉब्लेम आपण खूपदा सॉल्व्ह केले आहे. बट आता मला dy बाय dx फाइंड आउट करायचं आहे का? नाही. काय फाइंड आउट करायचं आहे? dx अपॉन dy. म्हणजे याचा रेसिप्रोकल.
नाव व्हॅल्यू पुट करू dx अपॉन dy इक्वल टू 1 अपॉन काय असते dy बाय dx असते dy बाय dx ची व्हॅल्यू 2x² प्लस 1 अपॉन x केली dy बाय dx ची व्हॅल्यू पुट आणि या व्हॅल्यूचं काय करायचं आता रेसिप्रोकल म्हणजेच dx अपॉन dy इक्वल टू हा x न्यूमरेटर मध्ये जाणार सो x अपॉन 2x² प्लस 1 दिस इज आवर फायनल आन्सर राइट डाउन दिस समजलं प्रॉब्लेम रिप्लाय द्या फटाफट ओके व्हेरी गुड तर विद्यार्थी मित्रांनो आपलं फर्स्ट प्रॉब्लेम आपण चांगल्या प्रकारे टीच केलं नाव आवर सेकंड प्रॉब्लेम राईट डाऊन y इक्वल टू x² इंटू e रेस टू x प्रॉब्लेम कडे थोडं केअरफुली लक्ष द्या प्रॉब्लेम गिवन आहे आपल्याला y इक्वल टू x² इंटू e रेस टू x ओके आता या प्रॉब्लेमला सॉल्व कसं करायचं सी हिअर केअरफुली y इक्वल टू मी लिहिलं x² इंटू e रेस टू x सोल्युशन मध्ये आधी प्रॉब्लेम ऍज इट इज प्रॉब्लेम राईट डाऊन केल्याबरोबर या स्टेप आपल्याला ऍज इट इज फॉलो कराव्या लागतात लेट y इक्वल टू f ऑफ x f या साईडला जाऊन f इनवर्स होणार हा ब्लॉक ऍज इट इज लिहावा लागतो फक्त स्क्वेअर करावा लागत नाही ऍज इट इज लिहिलं आपण आफ्टर दॅट पुन्हा व्हॅल्यू y इक्वल टू x² इंटू e रेस टू x जेव्हाही तुम्ही डेरिव्हेटिव्ह चॅप्टरचा अभ्यास करायला सुरुवात कराल तर आपले पहिले 5 व्हिडिओ कंटिन्यू पाहत चालायचे पहिले 5 व्हिडिओ आपण पहिल्या 5 व्हिडिओमध्ये तुम्हाला इंटू जर असला तर प्रोडक्ट रूल लागतो हे टीच केलं आहे इंटू असला तर कोणता रूल लागतो प्रोडक्ट रूल आणि अपॉन असलं तर कोणता रूल लागतो डिव्हिजन रूल ओके मग आता इथं इंटू आहे तर प्रोडक्ट रूल अप्लाय होणार लक्ष द्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx x² इंटू e रेस टू x असतो फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म हा असतो विद्यार्थी मित्रांनो आपला प्रोडक्ट रूल आता याला सॉल्व करू सो dy बाय dx इक्वल टू x² ऍज इट इज इंटू e रेस टू x चा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे e रेस टू x चं डेरिव्हेटिव्ह काय होते e रेस टू x चं डेरिव्हेटिव्ह e रेस टू x फॉर्म्युले जर तुम्ही आतापर्यंत पाठ केले नसणार तर तुमचा खूप मोठा लॉस आहे मी आधीच सांगू राहिलो फॉर्म्युले मी तुम्हाला किती दिवस झाले असणार पाठ करायला लावले होते आणि तुमचे फॉर्म्युले पाठ असले सुद्धा पाहिजे प्लस e रेस टू x चं डेरिव्हेटिव्ह मी e रेस टू x लिहिलं त्यानंतर प्लस e रेस टू x ऍज इट इज इंटू काय आहे x² म्हणजे कोणता फॉर्म्युला x रेस टू n काय असतो x रेस टू n n इंटू x रेस टू n मायनस 1 n इंटू x रेस टू n मायनस 1 त्याचप्रमाणे x² चं काय होणार मग इथे n म्हणजे 2 आहे ना तर 2x 2 मायनस 1 2 मायनस 1 1 म्हणजे फक्त येणार 2x ओके आफ्टर दॅट
काय कॉमन निघते? ई रेस टू एक्स मी कॉमन काढतो. ई रेस टू एक्स जर कॉमन काढला काय राहिला? एक्स स्क्वेअर प्लस 2x. इथून तर आणखी एक्स पण कॉमन काढता येते, बट राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही. ई रेस टू एक्स कॉमन काढला, एक्स स्क्वेअर प्लस 2x. हे झालं dy बाय dx. बट नाव फायनल आन्सर काय आहे? dx अपॉन dy. सो dx अपॉन dy इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. dy बाय dx चा आन्सर e रेस टू x, x स्क्वेअर प्लस twice x. प्रॉब्लेम फिनिश. राइट डाउन फास्ट. दोन प्रॉब्लेम झाले विद्यार्थी मित्रांनो. नाउ राइट डाउन अवर थर्ड प्रॉब्लेम. y इक्वल टू x इंटू x इंटू 7 रेस टू x. x इंटू 7 रेस टू x. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे, केअरफुली लक्ष द्या. आता y इक्वल टू x इंटू 7 रेस टू x आहे, बरोबर. आधी प्रॉब्लेम मी ऍज इट इज नोट केलं. फॉर्म्युला अप्लाय करा. dx अपॉन dy इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. तर आधी काय फाइंड आउट करायचं आहे? dy बाय dx. ओके. हेन्स अगेन प्रॉब्लेम ऍज इट इज x इंटू 7 रेस टू x. इंटू आला ना. इंटू म्हणजे काय? का आपल्याला प्रोडक्ट रूल अप्लाय करायचा आहे. प्रोडक्ट रूल अप्लाय करू. फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. प्रोडक्ट रूल अप्लाय केला. फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. आता जे पण स्टुडंट हा व्हिडिओ बघणार किंवा जे स्टुडंट आता लाईव्ह प्रेझेंट असणार त्यांना सुद्धा कधी कधी हा फॉर्म्युला आयडेंटिफाय करताना प्रॉब्लेम जातो, कारण फॉर्म्युले कधी कधी पाठच नसतात ना. बघा आता एक्स ऍज इट इज, कारण याचे डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे का नाही. इंटू रेस टू मध्ये एक्स आहे. रेस टू मध्ये एक्स असणारे दोनच फॉर्म्युले आहेत. एक आहे ई रेस टू एक्स, एक आहे ए रेस टू एक्स. रेस टू मध्ये एक्स असणारे दोन फॉर्म्युले, ई रेस टू एक्स, ए रेस टू एक्स. ई आहे का इथे? नाही, म्हणजे हा फॉर्म्युला तर आहेच नाही. मग फॉर्म्युला कोणता लागणार? 7 रेस टू एक्स ला ए रेस टू एक्स. ए रेस टू एक्स फॉर्म्युला काय असतो? ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. ए रेस टू एक्स चा फॉर्म्युला ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. मी पुन्हा सांगत आहोत, फॉर्म्युले पाठ असलेच पाहिजे, नाहीतर डेरिव्हेटिव्ह चॅप्टर समजत नाही. जर तुमचे फॉर्म्युले पाठ असले तर हे प्रॉब्लेम लवकर समजतात. म्हणून फॉर्म्युले पाठ करा. ए रेस टू एक्स म्हणजेच ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. इथे ए च्या ठिकाणी फक्त किती आहे? 7. तर 7 रेस टू एक्स काय होणार? 7 रेस टू एक्स इंटू ए च्या ठिकाणी 7, तर लॉग 7. 7 रेस टू एक्स इंटू लॉग 7. सो 7 रेस टू एक्स इंटू लॉग 7 प्लस पुन्हा काय? बट याचा डेरिव्हेटिव्ह का नाही. सो 7 रेस टू एक्स ऍज इट इज इंटू त्यानंतर काय आहे? एक्स. एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती होते? 1. सो इथे येणार 1. प्रोडक्ट रूल अप्लाय केला आणि त्याला सॉल्व्ह केलं. आफ्टर दॅट dy बाय dx ऍज इट इज. काय कॉमन निघतो? 7 रेस टू एक्स कॉमन निघते. ठीक आहे, 7 रेस टू एक्स कॉमन. काय राहिला? एक्स इंटू लॉग 7 प्लस
इथून तो 7 गेला, काय राहिला फक्त 1. हे झालं विद्यार्थी मित्रांनो dy बाय dx. नाव फाइंड आउट तर करायचं आहे dx अपॉन dy. सो dx अपॉन dy इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx ची व्हॅल्यू काय आहे? dy बाय dx ची व्हॅल्यू ऍज इट इज पुट करू 7 raised to x into log 7 plus 1. प्रॉब्लेम फिनिश. बट प्रॉब्लेम फिनिश झाल्याबरोबर मी तुम्हाला 2 होमवर्क देत आहो आताच. ते होमवर्क तुम्ही करायचे आणि उद्यापासून मग आपण थर्ड टॉपिक स्टार्ट करू. तुम्ही जर बुक चेक जरी करून पाहिली तरी आपण प्रॉब्लेम टू प्रॉब्लेम घेत असतो. ओके, आता जे तुम्हाला मी 2 होमवर्क देणार आहे त्यातलं पहिलं प्रॉब्लेम आहे y इक्वल टू x इंटू कॉस एक्स. y इक्वल टू x इंटू कॉस एक्स प्रोडक्ट रूल अप्लाय करा. आणि जे सेकंड प्रॉब्लेम आहे ते आहे y इक्वल टू x इंटू लॉग एक्स. हे प्रॉब्लेम लिहून घ्या आणि हे 2 काय राहणार तुमच्यासाठी होमवर्क. ओके.